नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण खूप दिवसानंतर घेऊन आलो आहे रक्षाबंधन स्पेशल पाठीवरची अशी सुंदर अशी डिझाईन, जी आज आपण बनवणार आहे. तर कशी बनवायची बघूया. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला असे रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण अशी छानशी व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. हे बघा, आपण पाठीचा भाग कटिंग करून घेतलेला आहे. तुम्हाला ज्या मापाची कटिंग करून घ्यायची ती करून घ्यायची. आणि गळा रुंदी घेतली आपण 2.25 इंच, गळा उंची घेतली आपण 10 इंच, आणि आडवी गळा रुंदी खाली घेतली आपण 2.25 इंच. आणि हा चौकोन तयार करून घेतला. बघा, चौकोन तयार करून घेतल्यानंतर आपल्याला वरतून असे आपल्याला गोल आकार द्यायचा आहे. आणि जो चौकोन आखला त्याच्या बाहेर आपल्याला अर्धा इंच घ्यायचंय. बघा, आणि त्याला असं द्यायचं आपल्याला गोल आकार. आपल्याला पाहिजे तेवढे आपण हे छोटे छोटे पण आकार देऊ शकतो. जितक्या मापाचे पाहिजे, जितकी साईज पाहिजे तितकी साईज घेऊन आपण हा आकार देणार आहे. तो आकार घ्यायचा आपला कट करून. फक्त आपण अस्तरलाच आकार दिलाय. बघा, अस्तरलाच गळा आखून आणि त्याला फक्त आकार देऊन आणि तो घेतलाय कट करून. या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. नंतर बघा, अशा पद्धतीने आपला गळा तयार झाला. तर आता कॅनव्हास घ्यायचं. कॅनव्हासवर नीट व्यवस्थित तो कपडा ठेवून घ्यायचा अस्तरचा. त्याला पिना लावून घ्यायच्या, म्हणजे काय होईल, शिवताना ते हलणार नाही. बघा, आणि असं आपल्याला शिवून घ्यायचंय. ह्याप्रमाणे पूर्ण शिवून झालंय. आता आपण हे कट करून घ्यायचंय. असं जसं आपण कटिंग म्हणजे शिवलेलं आहे ना त्याप्रमाणे कट करून घ्यायचं. नंतर असं कॅनव्हास उरलेलं थोडंसं ठेवून 1 इंच ठेवून आणि बाकीचं घ्यायचं आपल्याला कट करून. बघा, याप्रमाणे आपण कट केलं. व्यवस्थित असं कट करून घ्यायचंय. नंतर आपण पीसचा कपडा घ्यायचा आहे. तो सीधा ठेवून त्याच्यावरती हे अस्तर ठेवायचं. कॅनव्हास आपल्या बाजूला करायचं आणि पुन्हा आपण घ्यायच्या पिना लावून. बघा, या पद्धतीने पिना लावून घ्यायच्या व्यवस्थित. ते व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि मगच पिना लावायच्या. हे बघा, ह्याप्रमाणे पिना लावून घ्यायच्या, म्हणजे काय होईल, हलणार नाही. आणि ते पुन्हा आपण जशी शिलाई मारलेली त्या शिलाईवरच शिलाई घेत पूर्ण शिवून घ्यायचे. बघा, ह्याप्रमाणे सगळं असं आपल्याला शिवून घेतलं. टाचण्या काढून घ्यायच्या. टाचण्या काढून घेतल्यानंतर ते आपण कट करून घ्यायचं. असं तो पीस आपण कट करून घेतला. बघा, ह्याप्रमाणे आपण तो पीस कट करून घ्यायचा आहे. आणि नंतर आता व्यवस्थित कट झाल्यानंतर आपल्याला असे नॉचेस द्यायचे. त्याला शिलाईला धक्का लागणार नाही याची खात्री घ्यायची, नाही तर मग शिलाई कट झाल्यावर आपला गळा पूर्णपणे चुकून जाईल. म्हणून शिलाईला धक्का नाही लागू द्यायचा. व्यवस्थित असं छोटे छोटे असे नॉच द्यायचे, कारण जो आकार आपण कट केलाय त्या आकारात आपल्याला तो कपडा वळवायचा आहे. त्यामुळे ते असं व्यवस्थित कट करून घ्यायचंय. बघा, ह्याप्रमाणे आपलं सगळं कट करून झालंय. आता आपण त्याला पलटी अशी मारायची आणि हाताने व्यवस्थित असा जो आकार आपण दिलाय ना तो असा व्यवस्थित करून घ्यायचा आहे. कोणे वगैरे सगळं व्यवस्थित करायचं आहे. तो गोल आकार व्यवस्थित आला पाहिजे. बघा, ह्याप्रमाणे सगळा पूर्ण गळा आपण असा करून घ्यायचा आहे. बघा, हे आपलं आता करून झालं. आता व्यवस्थित त्याला काय करायचं, वरतून अशी व्यवस्थित कडेकडेनी शिलाई मारायची. बघा, ह्याप्रमाणे आपण त्याला शिलाई मारणार आहे. पूर्ण गळ्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे. आणि शिलाई मारून झाली. आता साईडनी पण आपण काय करणार आहे, सगळं जोडून घेणार आहे. जसं आपण अस्तर जॉईंट करतो त्याचप्रमाणे हे अस्तर पण जॉईंट करून घ्यायचंय. हाताने व्यवस्थित करून आणि जॉईंट करायचं, म्हणजे काय होतं, फुगा वगैरे पडत नाही. बघा, ह्याप्रमाणे आपण ते जॉईंट करून घेतलं. उरलेला भाग आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे. जे सगळं पिसाचा कपडा जो दिसतोय आपल्याला तो सगळा असा घ्यायचा आहे. कट करून व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. सगळीकडनं व्यवस्थित कट करून घ्यायचं मैत्रिणींनो. त्याच्याने काय होतं, मग आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येते.
बघा आपलं हे कट करून झालंय. आता काय करायचं बघा, आपला गळा किती सुंदर असा तयार झाला. आपल्याला आता टक्स मारायचे. बघा आपण पॉइंट टाकले, टक्स मारायला खाली अर्धा इंच पकडून वरती 4.5 इंच घेऊन आणि असा टक्स मारायचा. बघा आपण दुसरा पण टक्स त्याचप्रमाणे मारून घेऊ. खाली अर्धा इंच आणि वरती 4.5 इंच असा टक्स मारून घेतला. नंतर आपल्याला कमरेला पट्टी लावून घ्यायची लगेच. बघा दोन्ही टक्सच्या मध्ये काय टाकायचं, आपल्याला एक प्लेट टाकायची पट्टीला, चुनी मारायची. म्हणजे काय होतं, पाठीचा भाग वरती तरंगत नाही, व्यवस्थित बसतो मागे प्लेन. तर बघा ह्याप्रमाणे वरतून दाबटीप दिली, पट्टीमध्ये फोल्ड करून त्याला मारायची शिलाई. हे बघा याप्रमाणे आपण त्याला शिलाई मारून घेतली. आता काय करायचं, त्याची घडी मारून त्याला आपल्याला गोल आकार द्यायचा आहे. बघा ह्याप्रमाणे साधारण आपण त्या डिझाईन पासून अर्धा इंच सोडून दिलं आणि आपण घेतला असा गोल आकार. गोल गळ्यासारखा आपण आकार दिलाय. नंतर आपण अशी घडी मारून हाताने थोडं छापून घेतलंय. म्हणजे काय होईल, दोघं बाजूनी एकसारखा गळा येऊन जाईल. बघा याप्रमाणे असं आखून घ्यायचंय. आपण आता फ्रिलची कपड्याची लेस बनवली. बघा कशी लेस बनवायची हे मी आधीच व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलवर, तुम्ही बघू शकता. बघा लेस कपड्यापासून बनवली, प्लेन कपड्यापासून, आणि ती आपण इथे लावतोय. आता जसं आपण तो गोल आकार दिलाय ना त्याच्यावरतीच ती लेस ठेवून आणि ती आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची. बघा याप्रमाणे आपण ती शिवून घेतली. व्यवस्थित अशी शिवून घ्यायची आहे. बघा आणि उरलेलं घ्यायचं आपल्याला कट करून. व्यवस्थित असं ते कट करून घेतलं आपण उरलेलं. बघा अतिशय सुंदर असा गळ्याला आपल्या लुक आलाय. आता आपण त्याच्यावरती ना एक सुंदर अशी डिझाईनची लेस लावतोय. तुम्ही कोणतीही लेस वापरू शकता, तुम्हाला जी आवडेल ती. बघा मी ही लेस लावली, त्याच्याने आणखी आपला गळा काय होईल, सुंदर दिसेल. एकदम व्यवस्थित असा कपडा फिरवून आणि ती लेस आपल्याला लावून घ्यायची आहे. बघा चालली आपली लेस लावून. एकदम सुंदर अशी लेस आपण फ्रिलची लावली आणि त्याच्यावरती गोल्डन लेस लावली. बघा अतिशय सुंदर असं तयार झालंय. आता आपण सुंदर अशी लटकन बनवूया. बघा आपण साधारण 3 इंच अंतर मोजून घेतले, 2.5 ते 3 इंच अंतर मोजून घ्यायचंय आणि सुंदर असे आपण मोठे मोठे लटकन बनवले. उरलेली फ्रिलची लेस आपण त्या लटकनला यूज केली. बघा त्याच्यापासून आपण बघा अतिशय सुंदर असे आपले लटकन तयार झाले. मैत्रिणींना तुम्हाला व्हिडिओ आजचा कसा वाटला, लटकन कसे बनवायचे याची व्हिडिओ मी आधी चॅनलला टाकलेली आहे, तुम्ही बघून घ्या. सुंदर अशी डिझाईन आपली तयार झाली. मैत्रिणींना कशी वाटली आपली आजची रक्षाबंधन स्पेशल पाठीवरची सुंदर अशी डिझाईन, कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. भेटूया आपण लवकरच, तोपर्यंत बाय बाय.